राम राम मंडळी आज मी बनवली सुकटची चटणी आणि सुकटची आमटी। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। बाहेर मस्त पाऊस पडतोय, सकाळी मच्छी वगैरे काय भेटली नाही। चला म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया। सुकट बघू शकता, एक वाटी सुकट घेतले, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये मातीचे कण वगैरे काय राहणार नाहीत। त्याच्या हिशोबाने धुवून घेतली व्यवस्थित आणि कढईमध्ये भाजून घेतलेली। तर 1 चमचा हळद टाकली, 1 चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजून घ्यायची व्यवस्थित सुकट। बघू शकता पूर्ण पाणी सुकलेलं आहे, कारण 4-8 दिवस राहते बाहेर आरामात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले बघू शकता। आता याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि 1 वाटी सुकट घेतले, ते 1 वाटी लाल तिखट घ्यायचं, म्हणजे लाल मसाला। आता वाटण करून घेऊया याचं। बघू शकता मस्त झालेली चटणी, चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला 1 नंबर लागते, किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला पण खाऊ शकतात। अशा प्रकारे बनवून बघा सुकटची चटणी। चला आता मी कढईमध्ये ते आमटी बनवायला सुरुवात करते। तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, तेलावर जिरं टाकलेलं आहे। आता कांदा खोबऱ्याचा मसाला टाकते। ओला खोबरं नारळ घेतलेला आहे त्याचा, आणि कांदा लसूण वाटण करून घेतले, ते तेलावर टाकले। तर छान परतून घेऊया व्यवस्थित। बघू शकता हिंग टाकूया ह्याच्यामध्ये, बेसिक मसाले टाकूया सर्व, लाल तिखट, हळद, गरम मसाला व्यवस्थित परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये सुकट टाकून घेऊया। सुकट पण व्यवस्थित परतून घेऊया। पूर्णपणे तेल बघू शकता सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये लिमिटमध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर त्या हिशोबाने टाका, किंवा घट्ट। आता चवीनुसार मीठ टाकले, आणि चिंचेचा कूट तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही कोड काढून टाका, नसेल तर मी आकाश टाकला। जास्त आंबट नको होतं मला, कारण टमाटा नव्हता, त्याच्यामुळे मी चिंच वापरलेली आहे। अशा प्रकारे सुकटची चटणी आणि सुकटची आमटी बनवून बघा, गरम गरम भातासोबत खायला 1 नंबर लागतो।